राजकारण म्हणजे मतभेद, विरोधक म्हणजे शत्रू अशीच आपली समजूत. टीव्ही डिबेटपासून ते सोशल मीडियापर्यंत एकमेकांना आरोप प्रत्यारोप करणारे नेते पाहून आपल्याला वाटतं की हे एकमेकांचे कट्टर विरोधक असतील. पण मागील आठवड्यात जे दिसलं ते पूर्ण वेगळं होतं. बीजेपी नेते नवीन जिंदाल यांच्या मुलाच्या लग्नातील संगीत सोहळ्यात महुआ मोइत्रा, सुप्रिया सुळे आणि कंगना राणावत या तिघी एकाच स्टेजवर एकाच तालावर नाचताना दिसल्या आणि हा व्हिडिओ रातोरात व्हायरल झाला. ही तिन्ही नावं म्हणजे राजकारणातल्या तीन वेगवेगळ्या दिशांना उभ्या असलेल्या स्त्री शक्ती. महुआ मोइत्रा म्हणजे नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या सर्वात कळव्या टीकाकार. भाषणात धार, शब्दात आक्रमकता आणि मुद्द्यावर ठाम अशी त्यांची भूमिका. तर सुप्रिया सुळे म्हणजे सभ्य, संयमी पण सातत्याने भाजप सरकारच्या धोरणांना प्रश्न विचारणारी एक नेता. कंगना राणावत ज्यांनी नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ नेहमी जोरकस पावित्रा घेतलाय आणि टीकाकारांना बिनधास्त उत्तर देण्याची त्यांची प्रतिमा निर्माण केली आहे. राजकीय विचारांमध्ये अफाट अंतर असलेल्या या तिघी एकाच स्टेजवर, एकाच बीटवर, एकाच उत्साहाने नाचताना दिसल्या. हीच तर आपल्या लोकशाहीची सुंदरता आहे. विचार वेगळे, भूमिकांमध्ये टोकाचे मतभेद, पण मानवी नात्यांचा धागा कायम. विरोधातली कटुता कोणाची, नेत्यांची की आपली? आणि इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. सामान्य लोक किंवा एक कार्यकर्ता सोशल मीडियावर, गल्लीबोळात, घराघरात पक्षाच्या नावावर भांडत असतो. मैत्री तुटते, नातेसंबंध ताणले जातात. फक्त नेत्यांच्या टीका टिप्पण्या पाहून एकमेकांचे शत्रू बनतात. पण जे नेते एकमेकांवर सर्वाधिक टीका करतात ते एकमेकांच्या कुटुंबाच्या कार्यक्रमात हसत खेळत सहभागी होतात, स्टेजवर नाचतात, हातात हात घेऊन फोटो काढतात. मग प्रश्न असा की यात योग्य कोण, नेते की कार्यकर्ता? हीच घटना दाखवते की राजकारणात विरोध असतो पण द्वेष नसतो. मतभेद असतात पण मनभेद नसावेत. हे नेते त्यांच्या वागण्यातून हेच दाखवतात. लोकशाही म्हणजे मतभेद मांडण्याचं स्वातंत्र्य. तेव्हाच लोकशाही तितकीच सुंदर होते. जेव्हा आपण समजतो की राजकारण हे नात्यांवर मात करू नये. नेत्यांमध्ये वेगळे विचार असले तरी नातेसंबंध त्यांचे कायम राहतात. पण आपण सामान्य लोक मात्र पक्ष भावनेत एवढे गुंततो की अंधभक्ती, तिरस्कार आणि भांडण करतो. थोडक्यात सर्वांनी हा विचार करण्याची गरज आहे की सत्तातंत्रातील नेते एकत्र मैत्री राखतात तेव्हा कार्यकर्ता पक्षनिष्ठेच्या नावाखाली वैर पत्करतो. मग तो शहाणा की मूर्ख?